नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण वेगळ्या पद्धतीने पालकाची गरगट्टा भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. कमी वेळामध्ये पटकन तयार होते ही भाजी. तर त्यासाठी इथे मी एक जुडी पालक पाण्याने स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक कट करून घेतला. आता यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या, कच्चे शेंगदाणे, 2 ते 3 चमचे हरभरा डाळ, 4-5 हिरव्या मिरच्या टाकायच्या. मिरच्या तुम्ही तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं. सर्व मिक्स करून झाल्यानंतर आता कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात. कुकरमध्ये मी 5 शिट्ट्या करून घेतल्यात. आता भाजी आपल्याला बारीक करायची आहे. चमच्याने किंवा मॅशरने भाजी बारीक करायची, त्यामुळे पटकन बारीक होते. भाजी बारीक केल्यामुळे छान मिळून येते. चमच्याने व्यवस्थित दाबून मी अशा प्रकारे भाजी एकदम बारीक केलेली आहे. तुम्ही बघू शकता भाजी पूर्ण एकजीव झालेली आहे. तर आता भाजीला फोडणी देऊया. कढई ठेवली गरम व्हायला. त्यामध्ये 1 माप तेल टाकायचं. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की अर्धवट ठेचलेला लसूण टाकायचा आहे. लसणामुळे भाजीला चव छान येते. त्यानंतर 2 सुक्या मिरच्या टाकायच्या. गॅसची फ्लेम कमी करायची आहे. लसणाचा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. लसूण सोनेरी रंगावर आल्यानंतर तयार भाजी यामध्ये टाकायची आहे. लसणाचा हलकासा रंग बदलला आहे. आता भाजी यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे सर्व मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर भाजीला उकळी येऊ द्यायची. भाजी उकळल्यानंतर 4 ते 5 मिनिट आपल्याला शिजवायची आहे. भाजी छान अशी घट्ट होईपर्यंत शिजवून घेतली. आपली खमंग अशी पालकाची गरगट्टा भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.